केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी करण्यात आलेल्या कांद्यामधून 840 मेट्रिक टन कांदा आज दिल्लीला रवाना होणार आहे। काल दिवसभरामध्ये केवळ 1 ट्रक कांदा हा लोड करण्यात आला होता। आज मात्र सकाळपासूनच उमराणे, देवळा, चांदवड, सटाणा आणि NCCFच्या संस्थेकडून साधारणपणे 300 मेट्रिक टन कांदा रेल्वे स्थानकामध्ये उपलब्ध झालेला असून आज दिवसभरामध्ये पूर्ण 840 मेट्रिक टन कांदा लोड होईल आणि त्यानंतर कांदा एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना होईल अशी शक्यता वर्तवली जाते। लासलगाव रेल्वे स्थानकामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकरांनी। आपण आता आहोत लासलगाव रेल्वे स्थानक येथे। या ठिकाणी जो आहे तो आता कांदा लोड होण्यास सुरुवात झालेली आहे। काल दिवसभरामध्ये अवघा 1 ट्रक कांदा लोड झाला होता। आज मात्र या ठिकाणी साधारण 250 ते 300 मेट्रिक टन कांदा हा रेल्वे स्थानकामध्ये पोहोचला आहे आणि थोड्याच वेळात आता हा जो आहे कांदा हा रेल्वे वॅगनमध्ये भरल्या जाणार आहे। आतापर्यंत 40 टनाची एक बोगी जी आहे ती पूर्णपणे पॅक झालेली आहे आणि आता हा उर्वरित जो कांदा आहे हा आता थोड्या वेळाने या ठिकाणी भरायला सुरुवात होणार। एकूणच काय तर आज दिवसभरामध्ये साधारण दुपारपर्यंत संपूर्ण गाडी लोड होईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। नाशिक जिल्ह्यातील उमराणा असेल, देवळा असेल, कळवण असेल, सटाणा असेल व मनमाड आदी भागातून जो आहे हा कांदा या ठिकाणी लोड होण्यासाठी आलेला आहे आणि दुपारनंतर गाडी या ठिकाणावरून जाण्याची जी आहे ती शक्यता आहे। आज दिवसभरात संपूर्ण माल या ठिकाणी लोड होईल आणि साधारण दुपारनंतर गाडी दिल्लीच्या दिशेने रवाना होईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, लासलगाव, नाशिक।